हॅलो मित्रांनो, नमस्कार. तर माझं नाव आहे ओमकार आणि मी बोलतो आहे कोल्हापूरमधून आणि हा माझा पहिला यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे. तर यामध्ये काय आहे, तर मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं. मग त्यामध्ये मी असं एक चॅलेंज घेतलं आहे की पूर्ण 3 महिने म्हणजेच 90 डेज मी रोज एक यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करणार आहे. मग त्यामध्ये मी ज्या पुस्तक किंवा जे बुक्स वाचतो त्यामधले एक छोटीशी कन्सेप्ट या बुकमधून शेअर करणार आहे, ज्यामध्ये हे व्हिडिओ एक नॉलेजेबल व्हिडिओ पण होईल आणि एक माझ्यासाठी एक कॅमेरा फेसिंग पण मी कॉन्फिडेंटपणे करू शकेन. सो स्टार्टेड. तर आज मी ज्या बुकबद्दल रिव्ह्यू करणार आहे किंवा जे कन्सेप्ट एक तुम्हाला सांगणार आहे ती बुक म्हणजेच काय, तर द डायरी ऑफ CEO. दिस बुक रायटन बाय द स्टीवन बार्टलेट. दिस दोज आर the famous podcaster on YouTube and businessman and mentors. ओके. तर हे पुस्तक लिहिण्याच्या आधी स्टीवन बार्टलेट या व्यक्तीने जवळजवळ 1000 व्यक्तींचे, जे की सक्सेसफुल बिझनेसमॅन, ॲज अ कंपनी CEO, जे की कंपनी रन करतात, अशा लोकांचे 1000 इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तिने पुस्तक लिहिलं. ओके. ह्या पुस्तकामध्ये एक कन्सेप्ट आहे जी की 5 बकेट्स. ओके. तर ही जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टची सुरुवात होते की ज्या वेळेस तुम्हाला एखादी ग्रेटनेस किंवा एखादं सक्सेस हवं असेल तर त्यावेळी तुमच्याकडं स्वची कल्पना पाहिजे, म्हणजे सेल्फ इन्व्हेस्टमेंट. ओके. तर ह्यामध्ये ते सांगतात की स्वतःमध्ये आपल्याला सेल्फ अवेअरनेस पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या विचारांच्याबद्दल, तुमच्या सवयींच्याबद्दल कितपत माहिती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आहे. त्यानंतर सेल्फ कंट्रोल. तुम्हाला हे माहीत पाहिजे आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी कंट्रोल करू शकताय, कोणत्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाहीत, आणि तुम्हाला कोणत्या क्षणी आणि कोणत्या सिच्युएशनला कंट्रोल करू शकता. ओके. त्यासाठी लेखक एक कन्सेप्ट शेअर करतात, ती म्हणजेच काय, तर द 5 बकेट्स कन्सेप्ट. द 5 बकेट्स कन्सेप्ट. ह्यामध्ये लेखक आपल्याला 4 बकेट्स आहेत असं सांगतात, जे की पहिलं बकेट आहे की तुम्हाला काही माहीत आहे. त्यानंतरच द सेकंड बकेट आहे, ती म्हणजे काय, तर तुम्ही काय करू शकता. त्यानंतरनं थर्ड बकेट आहे, ते म्हणजे तुम्ही कोणाला ओळखता. चौथं बकेट आहे ते म्हणजे तुमच्याकडं काय आहे. आणि 5वं बकेट आहे ते म्हणजेच काय, तर जग तुमच्याबद्दल काय विचार करतं. जसं की ह्याचा जर इंग्लिश फॉर्म राहू दे, सोडा, त्याची काही गरजच नाही आहे. हा असा फॉर्मॅट आहे. मग यामध्ये पहिलं जे बकेट आहे, तर लेखक सांगतात की ह्याला उत्तम पद्धतीने भरणे आणि हे भरेपर्यंत तुमच्याकडे सक्सेस येतो. ह्या 4 बदलींचा एक 4 बकेट्सचा एक प्रवास आहे. ओके. तर लेखक सांगतात की जी सक्सेसफुल सुरुवात ही तुमच्याकडे काय आहे, म्हणजे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं नॉलेज आहे आणि किती प्रकारचं नॉलेज आहे, ह्यापासून सुरुवात करू शकता. ह्यापासून सुरुवात करण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडे जेवढी जास्त माहिती असतील किंवा जेवढं जास्त ज्ञान असेल, तुम्ही तेवढ्या जास्त गोष्टी करू शकता. म्हणजेच काय, तर फर्स्ट बकेट कोणते, तर तुमच्याकडे काय आहे, म्हणजेच ही गोष्ट फोकस ऑन द नॉलेज, दॅट नॉलेज यू हॅव. ओके. आणि जर तुमच्याकडे असलेलं नॉलेज हे तयार करू शकतं की तुम्ही किती पर्याय आणि काम करू शकता. थँक्यू.